हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. मी आहे नरेश टिपाणे, तुमचा फायनान्शियल फ्रेंड. तर आज आपण चर्चा करणार आहोत रिटायरमेंट बद्दल. आपण समाजामध्ये बघतोय की बरेचसे लोक खूप निवांत असतात आणि काहीही काम न करता मस्त व्यवस्थित छान लाईफ जगत असतात. आणि आपण काही लोक पाहतो जे वयाच्या 60 पर्यंत कामच करत असतात आणि त्यांची काही प्लॅनिंग नसते. मुलांच्या एज्युकेशनचं, मुलांच्या हायर एज्युकेशनचं, लग्नाचं काही प्लॅनिंग नसतं. तर असे लोक जे खूप निवांत असतात ते असं काय करतात, तर तेच आपण आज बघणार आहोत. तर ते लोक काय करतात की ते रिटायरमेंटची प्लॅनिंग लवकर करतात. तर रिटायरमेंट म्हणजे काय ऍक्च्युली हे आपण विचार करू आधी. रिटायरमेंट म्हणजे काही काम न करता व्यवस्थित निवांत जगणं, मस्त फिरणं इकडे तिकडे, ते झालं रिटायरमेंट लाईफ. तर आपल्या रिटायरमेंटच्या आपले जे समज आहे ते वेगळी आहे. आपण विचार करतो की वयाच्या 60 मध्ये रिटायर झाला पाहिजे, पण तसं काही नाही आहे. जो व्यक्ती लवकरात लवकर चांगली प्लॅनिंग करतो रिटायरमेंटची, तो वयाच्या 40, 45, 50 मध्ये सुद्धा रिटायर होऊ शकतो. तर आपल्याला रिटायरमेंटची प्लॅनिंग का करायची आहे, तर त्याचं सर्वात पहिलं कारण आहे की इन्फ्लेशन. आज आपण बघतो महागाई किती वाढत चालली आहे. आपले आईवडील जेव्हा कमावते तेव्हा महागाई कुठे होती, आज कुठे आहे, आणि आपण जेव्हा रिटायर होऊ तेव्हा कुठे राहील आपण विचारही करू शकत नाही की महागाई इतकी वाढत आहे. तर हा एक कारण झालं. दुसरं कारण आहे हेल्थ केअर फॅसिलिटीज. रिटायरमेंट नंतर माणसाला म्हणजे वयाच्या 60 मध्ये जेव्हा रिटायर होतो माणूस तेव्हा वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात, वेगवेगळ्या बिमाऱ्या होतात किंवा हातपाय व्यवस्थित चालत नाही. तर तेव्हा काय होतं, त्यांचं जो जीवनभर कमावलेला पैसा आहे तो हेल्थ मध्ये खर्च होण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात. तर आपल्याला त्याचाही विचार करायचा आहे. कारण जेव्हा ज्या डॉक्टरची फीस 100 रुपये होती त्याची आज 500 रुपये झालेली आहे. आणि जेव्हा आपण रिटायरमेंट होऊ तेव्हा त्यांची फीस किती असेल हे सांगता येत नाही. ते 4 पटींना सुद्धा वाढलेली असू शकते. तर त्यामुळे आपल्याला त्याचाही विचार करायचा आहे. तिसरा आहे आपली लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आपलं वाढत चाललेलं आहे. खूप छान आपण जगतोय आणि फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला आपली लाईफस्टाईल त्याच पद्धतीने जगायची आहे. तर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. चौथा आहे आपल्याला आपल्या मुलाबाळांवर डिपेंड नाही राहायचं आहे. त्यांची एक लाईफ राहील, त्यांची फॅमिली राहील, त्यांचे मुलं बाळ राहतील, त्यांना त्यांचा विचार करायचा आहे. ते जर आपल्याकडे त्यांचं लक्ष असलं तर ते त्यांची फॅमिली कसं मेंटेन करणार आहे. तर त्यामुळे आपल्याला स्वतःचा विचार स्वतःलाच करायचा आहे आणि लवकरात लवकर आपली रिटायरमेंटची प्लॅनिंग करून लवकरात लवकर रिटायर व्हायचं आणि निवांत जगायचं आहे. तर मी तर माझ्या रिटायरमेंटची प्लॅनिंग केलेली आहे. मी माझ्या इन्कमचा एक छोटासा हिस्सा वेगळा काढतो आणि इन्व्हेस्ट करतो रिटायरमेंटसाठी. तर आय होप की तुम्हाला रिटायरमेंटसाठी काय करायला पाहिजे हे समजलेलं असेल. तर सर्वांनी रिटायरमेंटची प्लॅनिंग करून घ्या, हीच माझं सर्वांना सांगणं आहे. आणि लवकरात लवकर करा. तर बेस्ट लक फॉर युअर रिटायरमेंट आणि भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.